कधी साप, कधी उंदीर तर कधी बेडूक खाणाऱ्या या माणसाला आपण सगळेच जण ओळखतो. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल एक गोष्ट माहितीये का? डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कधीच चालू शकत नाही. हो, ही गोष्ट आहे 1996ची. स्काय डायव्हिंग करत असताना जेव्हा बिअर ग्रिल यांनी उडी मारली तेव्हा त्यांचं पॅराशूट उघडलं नाही. 16,000 फुटावरनं ताशी 200 किलोमीटरच्या वेगाने ते जमिनीवर येऊन आदळले आणि त्यानंतर त्यांचे बॅकबोनचे 3 हाडं तुटले. ज्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता कधीच चालू शकत नाही. पण बिअर ग्रिल यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करून वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं माउंट एव्हरेस्ट वरती चढाई करणं. पण माउंट एव्हरेस्ट वरती चढाई करणं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी खूप जास्त पैसे लागणार होते. शेवटी रिचर्ड ब्रॅन्सन नावाच्या एका व्यक्तीने त्यांना स्पॉन्सर केलं आणि ह्या घटनेच्या 18 महिन्यानंतर ते माउंट एव्हरेस्ट चढले आणि वयाच्या 23व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट चढणारे हे सर्वात तरुण युवक बनले. जेव्हा जेव्हा आयुष्यात हरल्यासारखं वाटेल तेव्हा बिअर ग्रिल्स यांना आठवून पुढे जाता आलं पाहिजे.